कर म्हणजे डावाला सुरुवात करण्यासाठी, डावाला आघाडी देण्यासाठी, डावाला सलामी देण्यासाठी दर्पण आचरेकर व सचिन आचरेकर ही जोडगोळी आचरेकर बंधूंच्या मैदानावरती सज्ज होते। सूचनेकडे लक्ष द्या, सर्व संघ ज्याच्या शेवटच्या रजनीमध्ये खेळतायत हे तिन्ही सामने जर बरोबरी सुटले तर सुपर ओव्हरचा थरार मैदानावरती होईल आजच्या रात्रीमध्ये। आणि जे पहिले त्या तीन संघांमध्ये जे सामन्यांमध्ये तीन संघ विजय होतील त्यांचा रन रेट वरती निकाल जाहीर केला जाईल आणि ज्यांचं रन रेट चांगलं असेल त्या निकालावरती सामन्याचा या ठिकाणी निकाल असेल रन रेट वरती पहिल्या तीन सामन्यांमध्ये, याची नोंद घ्या। आणि सविता ट्रेडर्स विनंती असेल आपला 12th मॅन अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा। आपल्या प्रतिस्पर्धी संघाचा म्हणजे साई स्पोर्ट्स कट्टा क्रिकेट संघाचा अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहे, त्यामुळे विनंती असेल सविता ट्रेडर्स आपण आपला अतिरिक्त खेळाडू कॉम बॉक्समध्ये पाठवा। आणि अजून एक सूचना आहे, दुसरा आणि तिसऱ्या क्रमांकावरती जर रन रेट सेम राहिलं तर त्याच्यासाठी नाणेफेक होईल अशी आयोजन कमिटीची सूचना, याकडे देखील लक्ष द्या। सामना क्रमांक पहिला या ठिकाणी सुरू होतोय व गोलंदाजीच्या आक्रमणावरती गोलंदाज सज्ज होतोय। जतीन कांबळे हा गोलंदाज, लेट्स प्लेचा इशारा, पहिलं जोखीमग्रस्त षटक, गोलंदाज सज्ज होतोय ठीक पंचांच्या डाव्या बाजूनं, राईट हॅम ओव्हर द विकेट। यावेळी पहिला चेंडू सचिन आचरेकर साठी फटका निघतोय, तो लॉंगॉनच्या पट्ट्यात, चेंडू एक टप्पा घेतोय, दुसरा टप्पा घे चेंडू हा वाईडिश लॉंगॉपच्या खेळाडूच्या हाती सहज विसावतोय। पहिल्या चेंडूवरती दुहेरी धावेने स्वतःचं दिमाखात खातं सचिन आचरेकर हा फलंदाज मैदानावरती खोलतोय, स्वतःच्या संघाचं खातं खोलतोय, धावांचं अकाउंट ओपन केलं जातंय, धावांचा आघाज मैदानावरती होतोय व पहिल्या चेंडूवरती गोलंदाज जतीन कांबळेच्या 2 धावांची लईलूट केली ती सचिन आचरेकरनं व स्वतःच्या खेळीला करतोय तो प्रारंभ। शेवटी हाफ ट्रॅकर होता, आखोट टप्प्याचा चेंडू मात्र प्रचंड वेगात चेंडू यावेळी हाताळला जातोय जतीनकडनं, भन्नाट वेगात फेकलेला चेंडू हा प्राथमिकता बॅटला चकवतोय, चेंडू यष्टिरक्षकाला चकवतोय व तदनंतर निर्धाव चेंडूच्या साथीनं आघाडीच्या पहिल्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ हा समाप्त होतोय व सांघिक धावफलक दुहेरी धावेच्या साथीनं 2 असा धावफलक आपणास धावफलकावरती दिसतोय। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक ज्यामध्ये 7 खेळाडू सर्कलमध्ये गोलंदाज यष्टिरक्षकाचा अपवाद वगळता केवळ 2 खेळाडू असतील ते सीमारेषेवरती। यावेळी लोवर फुल टच पद्धतीचा चेंडू इनसाइड आउट फटका निघतोय, चेंडू निघतोय तो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं, क्षेत्ररक्षकाचे भरकस प्रयत्न मात्र प्रयत्न राहताना दिसत आहेत। चेंडू एक टप्पा घेतोय व डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे चेंडूचा प्रवास समाप्त होतोय तो 4 धावांसाठी। लोवर फुल टॉस पद्धतीचा चेंडू गोलंदाज जतीन मैदानावरती हाताळतोय मात्र निर्बंध नियमावली क्षेत्ररक्षकांवरती, कारण सर्कलमध्ये असलेले खेळाडू हे मनोमन फलंदाज सचिन आचरेकर मैदानावरती जाणतोय व जी मोकळीक डीप एक्स्ट्रा कव्हरला ती चौकाराच्या साथीने भरून काढतोय तो तिसऱ्या चेंडूवर। याही वेळी गुड लेंथ वरती चेंडूचा टप्पा एक चौकार जरूर टोलवतोय, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती मोठा फटका टोलवण्याचा अट्टहास हा फलंदाज सचिन आचरेकरचा पुरता जीव घेणं मैदानावरती ठरतोय। चेंडूवरती वेग होता, वेगावरती शॉर्ट टर्म पुलचा फटका हा टोलवायचा होता, फटका फसतोय, शॉर्ट कव्हर वरती झेल टिपला जात खेळी मैदानावरती समाप्त होते। फलंदाज एक चौकार टोलवतोय, दुहेरी धावा घेतोय म्हणजे 6 धावांचं योगदान वैयक्तिक खेळीमध्ये सचिन आचरेकर देतोय व तदनंतर शिकार ठरतोय तो जतीन कांबळेच्या गोलंदाजीवर। पहिला आदरा बसतोय, पहिला ब्रेक थ्रू दिला जातोय तो फलंदाजी करणाऱ्या संघाला अर्थातच साई स्पोर्ट्स कट्टा या क्रिकेट संघाला सविता ट्रेडर्स क्रिकेट संघाच्या माध्यमातून व नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय तो साई स्पोर्ट्स कट्टा क्रिकेट संघाच्या माध्यमातून तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी अक्षय वाडेकर।
तिसऱ्या चेंडूवरती टोलविलेला चौकार, अर्थातच धोक्याची अधिसूचना, धोक्याचे पूर्वसंकेत प्रतिस्पर्धी संघाला म्हणजे सविता ट्रेडर्स क्रिकेट संघाला दिले गेले. मात्र दुसऱ्या बाजूनं गोलंदाज देखील ठणकावून सांगतोय की मी देखील कच्च्या गुरुचा चेला मैदानावरती नाही. एक योग्य टप्प्यावरचा चेंडू व खेळी समाप्त. एका चौकाराच्या साथीनं नटलेली मैदानावरती सचिन आचरेकरची. ज्यावेळी ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू आल्या आल्या अक्षय वाडेकर मोठा फटका टोलविण्याचा प्रयत्न करतोय, मात्र क्षेत्ररक्षक चूक करतोय व त्या चुकीचा परिणाम म्हणजे अक्षय वाडेकर सारखा फलंदाज आल्या आल्या मैदानावरती झेलबाद होण्यापासून बचावतोय. झेल साधा सोपा होता, अगदी हातापर्यंत चेंडू पोहोचला होता, मात्र किंचितसा चेंडू हातातनं निसटतोय. वायडिश लॉंगअपच्या खेळाडूच्या वज्रमुठीतनं चेंडू खाली पडतोय. म्हणजे एकेरी धाव्याच्या साथीनं अक्षय वाडेकर तब्बल 5व्या चेंडूवरती स्वतःचं खातं खोलतोय व सांघिक धावफलक एका गड्याच्या मोबदल्यात मैदानावरती 7 धावा धावफलकावर व पहिल्या जोखीमग्रस्त षटकाची सांगता करणारा अंतरिम चेंडू मैदानावरती बाकी असेल तो जतीन कांबळीचा. ज्यावेळी लोवर फुल टॉस पद्धतीचा चेंडू ठिल्या हाताने केवळ दिशा दिली जाते ती शॉट मिड विकेट वरती निर्धाव चेंडू स्वरूप आघाडीच्या पहिल्या सत्राचा खेळ समाप्त होतोय. पहिलं प्राथमिक सत्र मैदानावरती समाप्त होतंय व काय बरखुबीने गोलंदाजी केले, काय कमालीची गोलंदाजी केले गोलंदाज जतीन कांबळीनं. केवळ एक चौकार जो लोवर फुल टॉस पद्धतीच्या चेंडूवरती डीप एक्स्ट्रा कव्हरला आपण अनुभवला, त्या चौकाराचा अपवाद वगळता राहिलेल्या 5 चेंडूंवरती नाममात्र 3 धावा तो खर्च करतोय व एक महत्वपूर्ण फलंदाज अर्थातच सलामीवीराला तो मैदानावरती बाद करतोय, सचिन आचरेकरला. अजूनही 24 चेंडू 4 षटकांचा थरार मैदानावरती बाकी असेल तर दुसऱ्या बाजूनं साई स्पोर्ट्स कट्टा क्रिकेट संघाचा प्रयत्न असेल 50 ते 55 धावा धावफलकावरती झळकवायच्या, म्हणजे 10च्या धावगतीनं या ठिकाणी धावफलक फलंदाजी मैदानावरती करायची. तर दुसऱ्या बाजूनं याच धावा रोखण्यासाठी जी जतीन कांबळीकडनं अशा अपेक्षा होती आघाडीच्या 7 षटकामध्ये, ती अपेक्षा तो पूर्ण करतोय. केवळ 7 धावा खर्च करतोय एका गाड्याच्या मोबदल्यात. तर दुसऱ्या बाजूनं गोलंदाजीमध्ये कमालीचा बदल होतोय, गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. वैयक्तिक पहिलं व डावातील दुसरं षटक फेकण्यासाठी तेजस हा गोलंदाज ठीक कॉमेंट्री बॉक्सच्या ज्यावेळी पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील यॉर्कर लेन पद्धतीचा जोखीम आपण या ठिकाणी पत्करायची नाही. म्हणजे खराब चेंडूवरती आक्रमण करायचं, योग्य चेंडूंचा सन्मान करायचा हा क्रिकेटचा अलिखित नियम व त्याच अलिखित नियमाचं तेजसने हाताळला. त्या खराब चेंडूची जागा ज्या ठिकाणी होते म्हणजे डीप स्क्वेअर लेगला एक मोठा धमाका आपण फलंदाज दर्पण आचरेकरच्या बॅटमधनं अनुभवतोय व चाहत्या प्रेक्षक वर्गात चेंडूचा प्रवास समाप्त होत षटकारानं सांघिक धावफलक मैदानावरती वृद्धिंगत होतोय, बदलतोय. एका गड्याच्या मोबदल्यात 14 धावा धावफलकावर. सगळी फुललन पद्धतीचा चेंडू, त्याच्यावरती ड्राईव्हचा फटका, चेंडू निघतोय एक्स्ट्रा कव्हरवरती. सर्कलमध्ये उभा असलेला क्षेत्ररक्षक अतिरिक्त जोखीम न स्वीकारता वेगळ्या चेंडूवरती पोहोचतोय व दर्पण जो मोठा फटका टोलवतोय त्याच्यानंतर पहिली प्राथमिक धाव घेण्यापासून त्याला रोखलं जात आहे. सरळफेकीच्या साथीनं एकेरी धाव घेण्याची तमाम शंका होते ती समाप्त. क्षेत्ररक्षण व्यूहरचनेमध्ये बदल केला जातोय तो सविता ट्रेडर्स क्रिकेट संघाच्या माध्यमातून. कारण यष्ट्यांच्या मागे मालवण तालुक्यातील कोहिनूर हिरा म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, ज्याने कित्येक वर्ष टेनिस बॉल क्रिकेटची अविरत सवय केली ते सुनीलजी मालवणकर आपल्याला दिसत आहेत. ते यष्टिरक्षकाच्या भूमिकेत. ज्यावेळी चेंडू लेग ब्रेक पद्धतीचा होता, चेंडू सहज चकवतोय, यष्टिरक्षक सुनीलजी मालवणकर यांना लेग बायच्या स्वरूपात एकेरी धाव प्राप्त होते असा इशारा ती खूनगाठ आमच्यापर्यंत आमचे ऑफिशियल्स नितीनजी जबडे सर पोहोचवत आहेत. मिळालेली एकेरी धाव लाख मुलाची, त्या धावेचं महत्व जाणतोय तो साई स्पोर्ट्स कट्टा क्रिकेट संघांचा खेमा, त्यांचे 2 फलंदाज व निघालेल्या एकेरी धावेने सांघिक धाव फलक पोहोचतोय तो 15 वर.
ज्यावेळी ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू फटका निघतोय लॉंग ऑन वरती क्षेत्ररक्षक जतीन हा त्या ठिकाणी तैनात होता. केवळ एकेरी धाव घेऊ दिली जाते. सरळपैकी दुसरी धाव घेण्याची तमाम शंका मैदानावरती समाप्त करते. निघालेली एकेरी धाव घेत अक्षय वाडेकर हा फलंदाज स्वतःला स्ट्राईक पासून दूर ठेवतोय. नॉन स्ट्राईक यांच्या दिशेने निघतोय. सांघिक धाव फलक 16 वरती पोहोचतोय. दुसरं षटक प्रगतीपथावर. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ हा समाप्त. यावेळी फुलर लेन पद्धतीचा चेंडू मनगटाच्या सहाय्यानं फ्लिक ऑफ द रिस्टचा फटका शॉट मिड विकेट वरती. स्वतः गोलंदाज चेंडूवरती पोहोचतोय कारण त्याचे 2 सहकारी हे डीप मध्ये तैनात. एक खेळाडू डीप स्क्वेअर लेगला, एक खेळाडू मिड विकेटला. विलंब होऊ शकतो चेंडूवरती पोहोचण्यासाठी. हे परिपूर्ण मैदानावरती गोलंदाज जाणतोय व तो विलंब टाळण्यासाठी किंबहुना दुसरी जोखीमग्रस्त धाव ही प्रतिस्पर्धी संघाचे फलंदाज घेणार नाहीत याची खातर जमा. नाममात्र एकेरी धाव. एकेरी धावेच्या साथीनं खेळ समाप्त होतोय. 2 षटक 12 चेंडूंचा व आघाडीच्या 12 चेंडूंमध्ये 2 षटकांमध्ये 17 धावांची या ठिकाणी सलामी दिली जाते. म्हणजे 17 धावा आघाडीच्या 2 षटकांमध्ये बनविल्या जात आहेत. त्या साई स्पोर्ट्स कट्टा क्रिकेट संघाकडनं सलामीवीर केवळ मैदानाचा रस्ता सोडतोय तो सचिन आचरेकर. यावेळी गोलंदाजीमध्ये बदल होतोय. गोलंदाजीमध्ये कोणताही अपेक्षित बदल दिसत नाही. ज्या गोलंदाजीने बरखुबीने पहिलं षटक हाताळलं केवळ 7 धावा खर्च केल्या तोच गोलंदाज वैयक्तिक स्पेलची सांगता करणारं दुसरं व डावातील तिसरं षटक फेकतोय तो जतीन कांबळे. यावेळी ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू फटका जरूर फसतोय. चेंडू हवेत राहतोय. असं म्हणतात विरतोय. डीप वाईडिश लॉंग ऑन वरनं खेळाडू यावेळी चूक करतोय. तेजसकडनं चूक होतोय. चेंडू त्याच्या वज्रमुठीतनं खाली पडतोय व जो मोठा मासा गळाला लागला असता अर्थातच प्राइज विकेट भेटली असती. जे अपेक्षित यश हवं होतं सविता ट्रेडर्स क्रिकेट संघाला तो फलंदाज दर्पण आचरेकर मैदानावरती बचावतोय. त्याला संरक्षण दिलं जात आहे. झेलबाद होण्यापासून या ठिकाणी वाचतोय. अर्थातच एकेरी धाव त्याला प्राप्त होत आहे. एकेरी धावेची पावलं जसा झेल सुटतोय तशी दुहेरी धावेकडे वळतायत व 2 धावेने 2 षटक एका चेंडूची सांगता व सांघिक धाव फलक 19 धावा. ज्यावेळी हाफ ट्रॅकर आखोट टप्प्याचा चेंडू फटका मिड विकेटला टोलविला जातोय. मात्र याही वेळी क्षेत्ररक्षकाला चेंडू चखवतोय. चेंडू एक टप्पा घेतोय. चेंडू डीप मिड विकेट पर्यंत पोहोचतोय. बॅकअप दिले जात आहे सहकारी क्षेत्ररक्षक निखिल परब याच्याकडनं. जोपर्यंत कर्णधार चेंडूवरती पोहोचतोय बॅकअप देतोय. फेकी योग्य वेळी केली जाते यष्टिरक्षक सुनील मालवणकर यांच्या दिशेने. तोपर्यंत याही चेंडूवरती 2 धावांची लहर आपण मैदानावरती अनुभवली. फलंदाज दर्पण आचरेकरच्या बॅटमधनं निघालेल्या 2 धावेने सांघिक धावफलक 20 गाठ्यानं दिसतोय. म्हणजे 21 धावा धावफलकावरती असतील त्या एका गड्याच्या मोबदल्यात. ज्यावेळी फुलर लेन पद्धतीचा चेंडू फटका ड्राईव्ह केला जातोय. धाव घ्यायची की नाही या द्विधा विवंचनेत फलंदाज जखडबंद होतोय अक्षय वाडेकर. खराब कॉलिंग म्हणजे ताळमेळीचा अभाव दोहोंमध्ये आपण पाहतोय व अस्तित्वात नसलेली धाव घेण्याचा मोह पुरता अंगलटी येतोय. फलंदाज अक्षय वाडेकर निराश वदनाने दुःखी मनाने मैदानाचा रस्ता सोडतोय व दुसऱ्या क्रमांकाच्या खुर्चीचा मानकरी ठरत पॅव्हिलियनचा आसरा हा घेताना दिसतोय. सांघिक धावफलक 21 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. नवीन फलंदाज मधल्या फळीतील फलंदाज मॅन फ्रॉम वराड अर्थातच निलेश वेंगुर्लेकर ज्याला मिनी क्रिस गेल या टोपण नावाने ओळखलं जातं. तो निलेश वेंगुर्लेकर लांबलचक षटकार मारण्यासाठी ज्याने आपली विशेष ओळख अल्पावधीतच निर्माण केली तो फलंदाज यावेळी स्ट्राईकला नॉन स्ट्राईक एंडला सज्ज होताना दिसेल. चेंडू यॉर्कर लेन पद्धतीचा होता. अर्थातच ड्राईव्हचा फटका दर्पण आचरेकरच्या बॅटमधनं व धाव घेताना अक्षय वाडेकर हा दुर्दैवीरित्या धावबादचा शिकार ठरतोय तो मैदानावरती.
आपले हाफ ट्रॅकर आखोट टप्प्याचा चेंडू फटका मिड विकेटच्या दिशेनं निखिल परब हा क्षेत्ररक्षक तैनात परिणामता झेल टिपला जातोय व जी सुवर्ण संधी आघाडीच्या सत्रामध्ये झेल टिपल्यानंतर दर्पण आचरेकरला होती बहुधा वाटलं होतं ते वादळ मैदानावरती गोंगावताना दिसेल मात्र याही वेळी अपयश पदरी पडताना दिसतंय फलंदाज दर्पण आचरेकरच्या चेंडू बॅटला स्पर्श करतोय व जे अपेक्षित अंतर चेंडूने गाठायला हवं होतं ते अपेक्षित अंतर चेंडू न गाठता फटका फसतोय व मिड विकेट बाउंड्रीवरती झेल टिपला जात तिसरा हादरा मैदानावरती दिला जातोय तो साई स्पोर्ट्स कट्टा क्रिकेट संघाला सांघिक धावफलक जयसेता मैदानावरती 21 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात वरती प्रथमेश पारकर यावेळी दाखल होतोय फलंदाजीसाठी स्ट्राईकला तर म्हणजे नवी कुरी जोडी आता मैदानावरती असेल ती साई स्पोर्ट्स कट्टा क्रिकेट संघाच्या माध्यमातून स्ट्राईकला प्रथमेश नॉन स्ट्राईक इनला निलेश वेंगुर्लेकर यावेळी हाफ ट्रॅकर आखोट टप्प्याचा चेंडू वाईडिश गलीच्या दिशेनं या ठिकाणी दिशा दर्शवली जाते बघता बघता चेंडू थर्ड मॅन पर्यंत पोहोचतोय एकेरी धाव असल्याची खुणगाठ नितीन जबडे सरांची आमच्यापर्यंत पोहोचतंय एकेरी धावे स्वरूप खेळ समाप्त होतोय महत्वपूर्ण तिसऱ्या षटकातील 5 चेंडूंचा केवळ 1 चेंडू मैदानावरती बाकी असेल व मॅजिकल फिगर नेल्सन फिगर डबल डिजिट 22 धावा आपण धावफलकावरती अनुभवतोय त्या 3 गड्यांच्या मोबदल्यात चॉर्करलेन पद्धतीचा चेंडू त्याच्यावरती मिनी हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका फलंदाज अक्षयच्या बॅटमधनं निघतोय केवळ एकेरी धाव याही वेळी घेऊ दिली जाते वायडिश लॉंगॉफवरनं कौस्तुभजी मसूरकर हे देखील अनुभवी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अनुभवानं बुजुर्ग असलेले खेळाडू चेंडूवरती पोहोचत आहेत फेकी केली जाते गोलंदाजाच्या दिशेने म्हणजे जतीन कांबळेच्या दिशेने तोपर्यंत एकेरी धाव सहज तिसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती तो पूर्ण करतोय व निघालेल्या एकेरी धावेने 3 षटक 18 चेंडूंचा खेळ समाप्त व केवळ 23 धावा धावफलकावरती आपणच दिसत आहेत त्या साई स्पोर्ट्स कट्टा क्रिकेट संघाच्या माध्यमातून 3 गड्यांच्या मोबदल्यात जतीन कांबळे वैयक्तिक स्पेलमध्ये 2 षटकं 12 चेंडू फेकतोय त्या 12 चेंडूंमध्ये तो 13 धावा खर्च करतोय व 2 सफलता त्याला प्राप्त होत आहेत म्हणजे अव्वल दर्जाची योग्य दर्जाची गोलंदाजी या सामन्यामध्ये कारण पराभव कोणालाही मान्य नसेल डोळायचा सामना करो या मरो नाही तो प्रतियोगिता से हारो अशा पद्धतीची लढत पराभूत संघाचा प्रवास समाप्त होईल मात्र विजय संघ हा पुढील फेरीसाठी पात्र ठरेल गोलंदाजीमध्ये कमालीचा बदल होतोय वैयक्तिक पहिल्या डावातील 4थं षटक फेकण्यासाठी गोलंदाजीच्या आक्रमणावरती गोलंदाज सज्ज होतोय लक्ष मोंडकर गोलंदाज यावेळी सज्ज होतोय हवेमध्ये छलांग लगावतोय कौस्तुभ मसूरकर लॉंग ऑफ वरती व झेल टिपल्यानंतर फलंदाज प्रथमेश पारकर बॅक टू द पॅव्हिलियन हॅलो स्पर्धेदरम्यान आमचा ऑफिशियल मॅन फ्रॉम बांबार्डे अंकुशजी बांबार्डेकर सर यांचं शुभ आगमन होत आहे अंकुश दादा स्पर्धेदरम्यान खूप खूप स्वागत वेलकम पहिला चेंडू ओव्हरपिच पद्धतीचा त्याच्यावरती मिनी हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका फलंदाज प्रथमेश पारकर टोलविण्याचा प्रयत्न करतोय चेंडू बॅटला स्पर्श करतोय व जे अपेक्षित अंतर चेंडूने गाठायला हवं होतं ते अपेक्षित अंतर चेंडू न गाठता वाईडिश लॉंग ऑफ वरती अडसर ठरतोय कौस्तुभ मसूरकर झेल टिपला जातोय व झेल टिपल्यानंतर खेळी मैदानावरती समाप्त होते ते प्रथमेश पारकर या फलंदाजाचे नवीन फलंदाज मैदानावरती साई हळदणकर यावेळी दाखल होताना दिसेल तो फलंदाजीसाठी तर ज्याला नुकतंच अपेक्षित यश साध्य होत आहे ते अपेक्षित यश साध्य झाल्यानंतर नव्या उत्साहात नवचैतन्याच्या वातावरणात द्विगुणित झालेल्या आत्मविश्वासानं गोलंदाज सज्ज होतोय तो लक्ष्मण मोंडकर कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं पंचांच्या ठीक डाव्या बाजूनं राईट आर्म ओव्हर द विकेट
त्यावेळी लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू, फिरकीचा जादूगर, चेंडूचा टप्पा मधल्या यष्टीवरती, टप्पा पडल्यानंतर चेंडू उजव्या यष्टीच्या बऱ्याच बाहेर निघतोय, त्यामुळे फलंदाज पायचीत असण्याचा कोणताही प्रश्न मैदानावरती उद्भवत नाही. अगदी सहज मैदानावरती सांगतायत ते नितीन जबडे सर. निर्धाव चेंडूची होते ती सांगता. यावेळी लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू, चेंडू बॅटला स्पर्श करतोय. अगदी यष्टिरक्षक सुनीलजी मालवणकर यांना चेंडू सहज चकवतोय. त्यांच्या दोन साथीदारांची देखील चेंडू फसगत करतोय. स्पर्धेच्या निर्बंधित क्षेत्राला चेंडू स्पर्श करतोय व एकेरी धाव यावेळी प्राप्त होत आहे. फलंदाज साहिल हळदणकरला त्याचबरोबर एकेरी धाव प्राप्त होते ती साई स्पोर्ट्स कट्टा क्रिकेट संघाला. निघालेल्या एकेरी धावेने सांघिक धाव फलक मैदानावरती पोहोचतोय तो 24 धावा. यावेळी लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू, फिंगर रोल केले होते. आपल्या बोटांची करामत मैदानावरती गोलंदाज पेश करतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने वळसा घेतोय व हस्तबंधन मैदानावरती केले जात आहेत ते साई हळदणकरचे. यावेळी लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू आपल्या नजरेनं पारखतोय, चेंडूची गती निहाळतोय, चेंडूचा टप्पा पारखतोय व फटक्याची निवड करतोय, क्षेत्राची निवड करतोय. चेंडू हा डीप कव्हर पॉइंटला टोलविला जातोय. जोपर्यंत फेकी केली जाते एकेरी धावेची पावलं वेगात दुसऱ्या धावेकडे वळतायत व बहुमूल्य 2 धावेच्या साथीनं सांघिक धावफलक मैदानावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात 26 धावा धावफलकावर. चौथं षटक हे प्रगतीपथावर. गोलंदाज लक्ष्मण मोंडकर. याही वेळी लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू, टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळसा घेतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट, फटका डीप पॉइंटला टोलवायचा होता. चेंडूवरती फटका टोलवायचा की चेंडू सोडून द्यायचा या द्विधा विवंचनेत फलंदाज साहिल हळदणकर या ठिकाणी जखडबंद होतोय व चेंडूचा परिणाम म्हणजे निर्धाव चेंडूच्या स्वरूप. खेळ समाप्त होतोय 4 षटकांचा 24 चेंडूंचा मैदानावरती व सांघिक धाव फलक 26 धावा मंदावलेल्या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतोय. केवळ 26 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात. आणि तब्बल 9 चेंडूंनंतर निलेश वेंगुर्लेकर. आणि फक्त दोन्ही संघांना एक रिव्ह्यू असेल अशी आयोजन कमिटीकडनं सूचना आहे आणि जर तो रिव्ह्यू लॉट झाला तर रिव्ह्यू परत नसेल. गोलंदाज डेप्थ ओव्हर अर्थातच स्लॉग ओव्हरचं शेवटचं षटक फेकण्यासाठी अमित कारणे हा देखील फिरकीचा जादूगर या ठिकाणी सज्ज होतोय. कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं प्राथमिकता आपली दिशा ठरवतोय व तब्बल 9 चेंडूंच्या प्रतीक्षेनंतर स्ट्राईक घेऊ दिली जाते. ती निलेश वेंगुर्लेकर सज्ज होतोय. निलेश यावेळी स्ट्राईकला. पहिला चेंडू ओव्हरपिच पद्धतीचा फटका तर जरूर जोरकस टोलविला जातोय. कौस्तुभ मसूरकर झेलखाली झेल टिपला जातोय. जवळजवळ दुसरा झेल वैयक्तिक खेळीमध्ये कौस्तुभ मसूरकर यावेळी टिपतायत व खेळी समाप्त होत आहे. निलेश वेंगुर्लेकर सारखा प्राइज विकेट प्राप्त होतोय अमित कारणेला व निराश वदनाने, दुःखी मनाने, खिन्न मनाने मैदानाचा रस्ता सोडावा लागतोय तो निलेश वेंगुर्लेकरला. सर यानंतर सामना होतोय श्री साईरत्न वॉरियर्स कट्टा आणि त्यांच्या विरोधामध्ये आहे गिरेश्वर नांदोसा क्रिकेट संघ. दोन्ही संघनायक विनंती असेल आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये या. कॉमेंट्री बॉक्सच्या समोर अगदी नाणेफेक होते दुसऱ्या सामन्याची. लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू बाहेरच्या दिशेने वळसा घेतोय. आडव्या बॅटने फटका टोलवण्याचा प्रयत्न यावेळी मैदानावरती जरूर होतोय. धाव घेण्याच्या द्विधा विवंचनेत जखडबंद होतोय. स्ट्राईकला नवोदित फलंदाज व शिकार ठरतोय धावबाची. एकंदरीत हादरा बसतोय संघाला. 6वा मैदानावरती व सांघिक धावफलक जैसेता 26 धावा धावफलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यात. स्पर्धेदरम्यान मालवण तालुक्यातील डावकुर याताचे
विस्फोटक फलंदाज प्रजेशजी रावले या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्पर्धेदरम्यान खूप खूप स्वागत. विनंती असेल प्रजेशजी रावले आपण मुख्य व्यासपीठावरती या व स्थानापन्न व्हा. आणि आजच्या दिवसामध्ये ज्यांच्या कॉमेंट्रीची आपण वर्षभर वाट पाहत होतो, ज्यांचा सुमधुर आवाज प्रेक्षकांना थेट मैदानावरती घेऊन जातो, तो पुन्हा आवाज एकदा खास आपल्यासाठी मालवणमध्ये लोकांच्या आग्रहास्तव या ठिकाणी दाखल होतोय. म्हणजे ऑन पब्लिक डिमांड हिंदी समालोचक, यूट्यूब ब्लॉगर, इंस्टाग्राम रील स्टार, मॅन फ्रॉम कातळी राजापूर राहितजी सोलकर हे देखील आजच्या अंतिम रजनीमध्ये आपल्यासोबत जोडले जातील. अगदी थोड्याच वेळामध्ये राहित सोलकर देखील या ठिकाणी या मैदानावरती दाखल होतील व त्यांचा देखील आवाज आजच्या अंतिम रजनीमध्ये आपल्या सर्वांच्या कर्णपटलापर्यंत पोहोचेल. त्यामुळे ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू फटका या ठिकाणी ड्राईव्हचा टुलविला जातोय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चेंडू पार करतोय. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर पर्यंत एकेरी धाव तर सहजासहजी घेतली जाते. मात्र दुहेरी धाव घेताना फलंदाज पुरता अडचणीमध्ये सापडतोय, संकटामध्ये सापडतोय व क्रिकेटच्या परिभाषेतील आत्महत्या करत या ठिकाणी फलंदाज मैदानाच्या बाहेर होतोय. तो श्रेयस साळकर. 3 चेंडूंचा खेळ मैदानावरती समाप्त होतोय व तदनंतर सात गड्यांच्या मोबदल्यात सांघिक धावफलक 27 धावा धावफलकावरती आपल्याला दिसत आहेत. म्हणजे धावांसाठी कुठेतरी अजूनही संघर्ष मैदानावरती सुरू, तो साई स्पोर्ट्स कट्टा क्रिकेट संघाचा. म्हणजे येणारे फलंदाज एखाद दुसरा मोठा फटका मैदानावरती टोलवावा लागेल. एक सन्मानजनक धावफलक किमान 35 तरी मैदानावरती गाठावी लागेल ते साई स्पोर्ट्स कट्टा क्रिकेट संघाला. कारण याही संघाच्या गोलंदाजीच्या खेम्यात धारदार गोलंदाजी आपण अनुभवले कालपासून. म्हणजे योग्य टप्पा गोलंदाजीमधील अचूकता काय असतं याचं ज्वलंत उदाहरण आपण साई स्पोर्ट्स कट्टा क्रिकेट संघाच्या गोलंदाजांकडनं अनुभवलंय. म्हणजे 30 चेंडू जर का 35 धावा मैदानावरती जमतायत तर एक फायटिंग टोटल, एक पहिला सामना हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला अनुभवायला मिळेल, तो या कारानीवाडीच्या भव्य दिव्य मैदानावर. नवीन फलंदाज मैदानावरती सज्ज होतोय, तो अलंकार मुनगेकर. ज्यावेळी चेंडू लेग ब्रेक पद्धतीचा होता, टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने वळसा घेतोय. आल्या आल्या मोठ्या फटक्याच्या साथीनं स्वतःच्या डावाला प्रारंभ करणं, स्वतःच्या खेळीला सुरुवात करणं ही तेवढीशी सोपी बाब नसावी हे ठामपणे एका योग्य टप्प्यावरच्या चेंडूवरती गोलंदाज अमित कारणे सांगतोय व निर्धाव चेंडूच्या साथीनं प्रेरित होत सज्ज होतोय. षटकातील पुढील चेंडू हा फेकण्यासाठी. त्यावेळी फुलरलाईन पद्धतीचा चेंडू फलंदाज पदललित दर्शवतोय. एकेरी धाव मैदानावरती जरूर पूर्ण. एकेरी धावेची पावलं वेगात दुसऱ्या धावेकडे वळतायत. बहुमूल्य 2 धाव्यांच्या साथीनं बघता बघता 5 चेंडूंचा खेळ हा समाप्त होतोय व 2 धावे स्वरूप सांघिक धावफलक मैदानावरती बदलतोय. तो 29 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात. आता उद्दिष्ट ठरविणारा अंतरिम चेंडू मैदानावरती बाकी असेल, तो शेवटच्या षटकातील व या शेवटच्या चेंडूवरती नेमकी कोणती किमया अलंकार साध्य करतोय ते पाहणं उत्सुकतेचं. ज्यावेळी गुड लेंथवरती चेंडूचा टप्पा पडल्यानंतर चेंडू मधल्या अष्टवरती आडव्या बॅटने फटका पुलचा टोलविला जातोय. चेंडू नो मेन्स लँड क्षेत्रात पडतोय. अगदी स्ट्रेट हिट वाईडिश लॉंगॉफरनं कौस्तुभ मसूरकर चेंडूवरती पोहोचायला विलंब होतोय, फेकी करायला उशीर होतोय व याच संधीचा फायदा अलंकार त्याचा सहकारी घेतोय. एकेरी धावेची पावलं वेगात जोखीमग्रस्त दुसऱ्या धावेकडे वळतायत व बहुमूल्य 2 धावेच्या साथीनं सांघिक धावफलक मैदानावरती बदलतोय. तो 31 धावा धावफलकावर. म्हणजे डावाच्या दुसऱ्या सत्रामध्ये 30 चेंडूंमध्ये 32 धावांची असेल ती आवश्यकता. मात्र 32 धावांचा पाठलाग हा सहजासहजी मैदानावरती सविता ट्रेडर्स क्रिकेट संघ करतोय की आपल्या योग्य टप्प्यावरच्या गोलंदाजीनं दर्पण आचरेकरच्या नेतृत्वाखाली साई स्पोर्ट्स कट्टा क्रिकेट संघाचे गोलंदाज 30 चेंडूंमध्ये 32 धावांपासून रोखतायत सविता ट्रेडर्स क्रिकेट संघाला. हे सांगण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल होतोय. तत्पूर्वी विनंती असेल
श्री साईरत्न वॉरियर्स कट्टा आणि त्यांच्या विरोधामध्ये गिरीश फर्नांडोस, दोन्ही संघ संघनायक टॉससाठी या. कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज बदलतोय आमचे साथी सहयोगी समालोचक अर्थातच समीरजी राणे यांच्याकडे मी मायक्रोफोन सुपूर्द करतोय. व अगदी काही क्षणांच्या क्षणिक विश्रांतीसाठी मी मराठी समालोचक सागर कदम काही काळ काही वेळ आपली रजा घेतोय. कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज बदलतोय. आवाज असेल मिस्टर समीर राणे. धन्यवाद सागर. आपण पाहतोय साई स्पोर्ट क्रिकेट संघ आयोजित मालवण प्रीमियर लीग 2025चा रणसंग्राम पहिलं पर्व. आजची अंतिम रजनी मेगा पॅनल दिवस. एकूण 12 संघ या स्पर्धेत दाखल झाले होते. त्यामध्ये रोहित स्पोर्ट वायरकरवाडी संघमालक राकेश वायरकर आणि टी शर्ट त्यांना स्पॉन्सर केले होते हॉटेल श्री स्वामी सन्माननीय ऋषी पेनकर यांनी. त्यानंतर साईरत्न कट्टा संघमालक सागर साळगावकर विलास बांदेकर टी शर्ट स्पॉन्सर होते लिखित जामसंडेकर. अवनी स्पोर्ट नानू पेंडुरकर आणि टी शर्ट स्पॉन्सर सन्माननीय बाळा मुसळे. त्यानंतर लिंगेश्वर गुरामवाड संघमालक प्रवीण रावले सुभाष गोरकर टी शर्ट स्पॉन्सर बाबू माने हॉटेल गगनगिरी. दशावतारोदा अनाव सन्माननीय संघमालक संतोष भागवे टी शर्ट स्पॉन्सर होते अनिल क्षीरसागर. भगवती आंबरड प्रशांत मेस्त्री विजय दळवी टी शर्ट स्पॉन्सर सन्माननीय उद्योजक सचिन परब. DCC वायरी संघमालक वैभव सावंत टी शर्ट स्पॉन्सर सन्माननीय जगदीश वेंगुर्लेकर. सविता ट्रेडर संघमालक पप्पी मुनगेकर दादू करावडे टी शर्ट स्पॉन्सर कुणाल पाठक बाबू पाठक किरण साळगावकर. त्यानंतर साई स्पोर्ट कट्टा संघमालक विनय मटकर आणि टी शर्ट स्पॉन्सर नेवाळकर बंधू. RCC चुनावरे SSS संघमालक मकरंद परब आणि त्यांना टी शर्ट स्पॉन्सर विशाल मुसळे. गिरेश्वर नांदोस संघमालक विनोद पार्टे टी शर्ट स्पॉन्सर प्रेम परब. शिवारी ओरोस सन्माननीय संघमालक रवी कदमबुवा आणि त्यांना टी शर्ट स्पॉन्सर केले होते मंगेश पाले. या सर्व स्पॉन्सरचे आम्ही आयोजन कमिटीच्या वतीने पुन्हा एकदा लाख लाख धन्यवाद व्यक्त करतोय. स्पर्धेमध्ये आपण गेले 2 दिवस ही स्पर्धा ऐकतोय पाहतोय. आजच्या रजनीमध्ये खास लोकाग्रहास्तव ज्यांच्या कॉमेंट्रीची वाट आपण समालोचनाची वाट आपण तब्बल 1 वर्ष पाहत असतो. वर्षभर ज्यांच्या आवाजाची प्रतीक्षा असते त्यांचा आवाज थेट प्रेक्षकांना मैदानाची सफर घडवतो. तो आवाज पुन्हा एकदा खास सर्व प्रेक्षकांच्या आग्रहास्तव ऑन पब्लिक डिमांड अर्थातच हिंदी समालोचक यूट्यूब ब्लॉगर इंस्टाग्राम रील स्टार मॅन फ्रॉम कातळी राईत सोलकर यांचं या स्पर्धेदरम्यान आगमन झालं आहे. विनंती आहे सर आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सन्माननीय राईत सोलकर. लकी ड्रॉसाठी सन्माननीय समर्थ सिद्धार्थ पेनकर यांच्याकडून आकर्षक भेटवस्तू आहे. मालिकावीरासाठी आकर्षक बॅग टोपी टी शर्ट 70-70 कट्टा दालनाचे मालक सन्माननीय गणेश मोरजकर यांच्याकडून. DJ सन्माननीय विनय मटकर. त्याचप्रमाणे आपण खेळपट्टी पाहतोय सर्व काराणे बंधू गुरामवाड आकर्षक चषक आशिष हडकर आबाळ यूट्यूबसाठी आबाळमाया ग्रुप मेडबावकर असोसिएशन SV कंस्ट्रक्शन या सर्व दानशूर व्यक्तींचे पुन्हा एकदा आयोजन कमिटीच्या वतीने लाख लाख धन्यवाद. वेलकम राईत सर. बंटी आमचा रीलमध्ये दिसला पाहिजे राईत. त्याचप्रमाणे प्रत्येक सामन्यातील सामनावीरासाठी लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी यांच्याकडून प्रत्येक सामन्यातील सामनावीरासाठी आकर्षक कॅप आहे. सामन्याला सुरुवात होते. सेकंडवरती सुनील मालवणकर. विजयासाठी 30 चेंडू 32 धावांची गरज. सामना बरोबरी सुटला. सुपर ओव्हरचा थरार मैदानावरती अनुभवायला मिळेल. दोन्ही संघांसाठी एक रिव्ह्यू आहे अवांतर आणि बिमरसाठी. लेट्स प्ले. पहिला चेंडू शॉर्ट ऑन पुलचा फटका. सुनील मालवणकरने पहिल्या चेंडूपासून आक्रमकता धारण केली आहे. कारण 32 धावांचा आपल्याला पाठलाग करायचा आहे. क्षेत्ररक्षकाला चकवा दिलाय चेंडूने. चेंडू 1 बाउन्स फरार आलाय साई स्पोर्ट चौकार. पहिल्या चेंडूपासून आक्रमकता दाखवायला सुरुवात केली आहे बॅटर सुनील मालवणकर यांनी. चला दोन्ही संघ कर्णधार आपण ताबडतोब नाणेफेकीसाठी या. नांदोस आणि त्यांच्या विरोधात असेल श्री साईरत्न कट्टा. नांदोस संघ कर्णधार मयूर पेडणेकर आपणास विनंती आपण नाणेफेकीसाठी या. कट्टा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. आखो टप्प्या चेंडू त्याहीपेक्षा अनपेक्षित असे उसळी टप्पा पडल्यानंतर उसळी घेतलेला चेंडू पंचांनी दंडित केलाय. त्याहीपेक्षा 1 बाउन्सचा इशारा देखील गोलंदाज विकी रोगेसाठी.
एका बाजूने पाहिलं तर टेनिस क्रिकेटचा अनुभव स्ट्राईक एंडवरती, तर त्याच्या विरोधात टेनिस क्रिकेटचं हे उगवतं सितारं, उगवतं नेतृत्व गोलंदाजच्या आक्रमणावरती विकी रोगे. कालचा दिवस विकी रोगेने आपल्या गोलंदाजीने क्षेत्ररक्षणाने गाजवला, परंतु आजच्या दिवसात काय घडेल त्यानंतर पुन्हा एकदा सुरेख फटका सुनील मालवणकरच्या बॅटमधून. चेंडू हवाई यात्रेला, अजून एक मोठा आघात केला गेलाय. चेंडू 6 धावांसाठी परार. 10 धावा धावफलकावर, 11 धावा धावफलकावरती. 11 धावा धावफलकावर जोडल्या जात आहेत. यस, विनय मटकर साहेब यांच्या स्पॉन्सरशिपमधून डीजे आपण ऐकणार आहोत. डीजेची नवीन जुनी गाणी आपण ऐकणार आहोत. डीजेचं देखील आगमन होते. पण एकदा सन्मान दिला गेला आहे सांघिक धावफलक परावरती. तर 12 धावा बनल्या आहेत धावफलकावरती. तुम्हाला 32 धावांचा बचाव करायचा आहे, त्यामुळे अचूक टप्पा खूप महत्त्वाचा असेल. एक एक निर्धाव चेंडू सांघिक हितासाठी लाख मोलाचा असेल, त्याहीपेक्षा एक एक विकेट देखील खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे क्षेत्ररक्षकांना आपले 100% मैदानावरती द्यावे लागतील. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू फेकण्या अगोदर दोन्ही कर्णधार आपण नाणेफेकीसाठी उपस्थित राहायचं आहे, याची आपण नोंद घ्या. यावेळी मात्र चांगला फटका आलाय. कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी. चेंडूवर ताबा मिळवलाय. परतीची फेक होईल तोपर्यंत सिंगल कोणतीही धाव नाही आहे. निर्धाव चेंडू आलाय. सांघिक धावफलक स्थिरावले. 12 धावांवरती 32चा पाठलाग मैदानावरती पाहतोय. स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा सुनील मालवणकर. पुन्हा एका ओव्हर पिच चेंडू, त्यावरती स्वार झालाय फलंदाज. चेंडू थेट फरार, सीमारेषा पार आलाय. साई स्पोर्ट षटकार. जो प्रमुख गोलंदाज होता त्याच्यावरती आक्रमण करणं पसंत केलंय सुनील मालवणकर यांनी, कारण प्रमुख गोलंदाजावरती जर मोठे फटके आले तर त्यानंतरचे गोलंदाज थोडेसे दडपणात असतील असा इरादा सुनील यांचा पाहायला मिळतोय. आणि पहिल्याच सामन्यात आक्रमकता दाखवून देत आहेत. सेमीफायनलचं तिकीट मिळवायचं आहे. हे दोन संघ इथून पुढे हारणं कोणत्याही संघाला पसंत नाही आहे, त्यामुळे मैदानावरती चुरस होईल. नॉन स्ट्राईक एंडवरती बॅटर आपण पाहतोय कौस्तुभजी मसूरकर यांना. यावेळी मात्र फटका फासलाय. बॅटच्या स्टिकर एरियाकडे चेंडू लागलाय. त्यानंतर उडालेला कारंजा शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रात झेल टिपला गेलाय. कधी बाद होतोय, परंतु जी जबाबदारी होती ती जबाबदारी लिलया पार पाडली. अर्ध्यापेक्षा जास्त आव्हान पूर्ण केलंय सुनील मालवणकर यांनी. सांघिक धावफलक आपण पाहतोय 18 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 17 धावा सुनील यांच्या बॅटमधून ठोकल्या गेल्या, परंतु जो फलंदाज घातक ठरत होता त्यांना तंबूचा रस्ता देखील दाखवलाय विकी रोगे यांनी. टप्पा पडल्यानंतर उसळी घेतलेला चेंडू, त्यानंतर बॅटच्या स्टिकर एरियाकडे चेंडू लागतोय आणि स्क्वेअर लेग क्षेत्रात एक दर्जेदार झेल टिपला जातोय. पहिल्या गड्याचं पतन होतंय, पहिला धक्का बसतोय फलंदाजी करणाऱ्या सविता ट्रेडर्स क्रिकेट संघाला. समालोचन कक्षात मी स्वतः समीर राणे, माझ्या साथीने सागर कदम, कालच्या दिवसात विवेक परब, आजच्या दिवसात पुन्हा एकदा सुनील करवडकर असतील, पहिल्या दिवसात रोहन कदम, श्याम वक्कर आणि खास लोकाग्रह असतं आजच्या दिवसात पुन्हा एकदा राहिल सोलकर. स्कोररच्या भूमिकेत लॅपटॉप स्कोरर म्हणून ज्यांची वल्गना केली जाते आमचा छोटा पॅकेज बडा धमाका मॅन फ्रॉम आमरड गणेश कृष्णा राऊळ. नवीन फलंदाज मैदानात जतीन कांबळी. विशेष आभार असतील वायरकरवाडी मित्रमंडळ वायरकरवाडी, त्याचप्रमाणे बाजारपेठ मित्रमंडळ कट्टा, कारानेवाडी मित्रमंडळ गुरामवाड, त्याचप्रमाणे हनुमंत यादव यांचे देखील विशेष आभार. त्याचप्रमाणे आमचे ऑफिशियल आपण पाहतोय नितीन जबडे सर, अंकुश बांबडेकर सर, त्यांच्या साथीने बंटी किरकर सर. त्यानंतर लाईट आणि स्टेजची व्यवस्था या ठिकाणी व्यासपीठ आपण भव्य दिव्य पाहतोय. सन्मान्य समीर पराडकर यांचे देखील पुन्हा एकदा धन्यवाद. यावेळी मात्र चांगला फटका आलाय. कट केलाय चेंडूला. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर एक धाव घेत सांघिक धावफलक 19 धावा धावफलकावरती 32चा पाठलाग करायचा आहे. सिंगल डबलवरती भर देखील पाहायला मिळेल, परंतु हा फलंदाज देखील विस्फोटक आहे. जतीन कांबळे या बॅटरचं नाव आहे, ज्याने व्हॉलीबॉल असेल, फुटबॉल असेल, त्यानंतर खो खो असेल, कबड्डी असेल आणि क्रिकेट देखील आपल्या खेळाने साकार केलं आहे. अनेक मैदानं ज्याने गाजवली आहेत, तो जतीन कांबळी यावेळी सिंगल कंप्लीट करतोय. पुढील सामन्याची नाणेफेक केली जाते. राहिल सोलकर आपल्या शुभ असते आपण पुढील सामन्याची नाणेफेक करतोय. स्ट्राईक एंडवरती बॅटर पुन्हा एकदा कौस्तुभ मसूरकर. ओव्हर पिच चेंडू. यावेळी मात्र एका धावेवरती समाधान मानतील, परंतु दुसऱ्या धावेचा कॉल नकार दिलाय. एक धाव कंप्लीट झाली. सचिन आचरेकर एक चांगला क्षेत्ररक्षक स्क्रीनवरती पुन्हा एकदा पाहायला मिळाला. मॅन फ्रॉम देवली. सचिनच्या बॅटमधून एक चौकार पाहायला मिळाला. दर्पणच्या बॅटमधून एक षटकार पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र कुठेतरी फलंदाजांनी नाराज केलं. साई स्पोर्ट कट्टा संघाच्या फलंदाजांनी. अतिशय संतगतीने मैदानावरती सामना चालू आहे.
यावेळी मात्र जतीन मात्र मैदानावरती स्थिर होण्याचा प्रयत्न करतोय, कारण मला वाटतं बहुधा जतीन पहिल्यांदाच मैदानावरती फलंदाजी करण्यासाठी उतरले आहेत या मालिकेमध्ये. यस, नाणेफेक जिंकतोय श्री साईरत्न वॉरियर्स कट्टा क्रिकेट संघ. धन्यवाद मान्यवरांचे आभार. सांघिक धावफलक आपण पाहतोय 32चा पाठलाग करत असताना आतापर्यंत 22 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या आहेत. हळूहळू प्रेक्षकांची गर्दी देखील वाढू लागली आहे, कारण आजचा शेवटची रजनी आहे. शेवटच्या रजनीत प्रेक्षकांची तोबा गर्दी असेल. एकूण 6 संघांपैकी कोणते 2 संघ मेगा फायनलमध्ये प्रवेश करतील. यावेळी मात्र चांगला फटका आला आहे कौस्तुभजी यांच्या बॅटमधून. सिंगल कंप्लीट डबलसाठी मात्र यावेळी ट्राय केली गेली आहे आणि सक्सेस देखील झाला आहे. क्षेत्ररक्षक देखील खांदे झुकलेले पाहायला मिळत आहेत क्षेत्ररक्षकांचे. 1 धाव बनली, एका धावेने सांघिक धावफलक 24 धावा. यावेळी मात्र चांगला फटका आलाय. मिडॉन क्षेत्रात चांगले क्षेत्ररक्षण विकी रोगे. 1 धाव बनेल, एका धावेने सांघिक धावफलक 25 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या आहेत. षटक क्रमांक 2ची सांगता होते. पहिल्या षटकाचा विचार केला तर विकीवरती झालेले मात्र मोठे फटके विकीच्या विरोधात आले मैदानावरती सुनील मालवणकर यांनी, कारण सुनीलने चांगले जाणले मैदानावरती रन रेटचा विचार करावा लागेल. आपल्याला छोटं टार्गेट आहे, त्याचा पाठलाग आपल्याला लवकर करायचा आहे. गुणतालिकेत आपल्याला अग्रस्थान पटकावायचे आहे. जो संघ एकूण या स्पर्धेत 3 संघ सेमीफायनलसाठी पात्र होतील, त्यातील 2 संघांना जो संघ अग्रस्थानावरती असतील पहिले 2 संघ त्यांचा सेमीफायनलचा पहिला सामना होईल. त्यांच्यामधून जो विजय होईल तो मेगा फायनलमध्ये प्रवेश करेल. जो पराजित होईल त्याला अजून एक संधी असेल. त्यामुळे मैदानावरती रनरेटचा विचार देखील आवर्जून केला जाईल. गोलंदाज पुन्हा एकदा विकी. यावेळी मात्र चांगला चेंडू. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा राईज झालाय. उसळी होती या चेंडूला. तर 25 धावा षटकातील पहिला चेंडू. यावेळी मात्र निर्धाव आलाय. या चेंडूवर कोणतीही धाव नाही आहे. थोडासा दुखापत झाली आहे. ही दुखापत बहुधा मोठी असू नये. पुन्हा एकदा त्याच ताकदीने कौस्तुभ मसूरकर या मैदानावरती आपल्याला खेळताना पाहायला मिळावेत. कौस्तुभ सहजासहजी हार मानणार नाही. या अनेक मैदानं या जखमी वाघाने गाजवली आहेत, परंतु कौस्तुभला जर यावेळी विचारायला गेलं एवढ्या वेगात आलेला चेंडू तुझ्या तोंडावरती आदळलाय, तुला जखम झाली असेल, परंतु कौस्तुभ एकच सांगेल, जेवढं तुम्ही तुमच्या प्रियसीवरती प्रेम करता त्याहीपेक्षा मी माझ्या क्रिकेटवरती प्रेम करतो. ही ओळख आहे कौस्तुभ मसूरकर यांची. नुकताच झाला चौकेच्या रेवटीच्या मैदानावर आई भराडी देवी चषक ज्या फलंदाजांनी गाजवला कौस्तुभ मसूरकर, यावेळी मात्र थोडासा मिसटाईम फटका म्हणावा लागेल. सिंगल कंप्लीट झाली आहे. डबलसाठी मात्र ट्राय झाला आहे. सक्सेस देखील. 2 धावा पूर्ण झाल्या आहेत. 2 धावांनी सांघिक धावफलक परावर्तित. 1 शॉटचा इशारा. 1च धाव मिळेल. सांघिक धावफलक 26 धावा धावफलकावरती. 32चा पाठलाग करायचा आहे. थोडासा चेंडू बहुधा डोळ्याच्या आसपास लागला असेल, त्यामुळे लाईन थोडीशी आखूड दिसू लागली कौस्तुभजी यांना. चेंडू पुन्हा एकदा निर्धाव आला आहे. 19-20चा मामला आहे. कौस्तुभ एक वाघ आहे, ढाण्या वाघ आहे. मैदानावरती एका जखमी वाघाप्रमाणे वावरताना कौस्तुभ मसूरकर देखील पाहायला मिळतील. रनरेटचा विचार देखील तुम्हाला करावा लागेल. स्ट्राईक एंडवरती बॅटर कौस्तुभ मसूरकर, गोलंदाजच्या आक्रमणावरती विकी रोगे यांना आपण पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडवरती बॅटर जतीन कांबळी. जतीनने संपूर्ण स्पर्धेत आपल्या गोलंदाजीने क्षेत्ररक्षकाने प्रभावित केलाय. यावेळी मात्र आखूड टप्प्या चेंडू, त्यावरती टोलावलेला हा फटका. बहुधा चेंडूचा प्रवास डीप स्क्वेअर लेग क्षेत्रात झालाय. 2 धावा मिळतील. 2 धावांनी सांघिक धावफलक देखील परावर्तित. 28 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या आहेत. 32चा पाठलाग आहे. अजून 4 धावांची गरज आहे. सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यापासून काहीशा फरकावरती आपल्याला पाहायला मिळतोय सविता ट्रेडर्स क्रिकेट संघ. कोणता आजच्या रजनीतील पहिला संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल, पहिला सामना क्वार्टर फायनलचा. स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा कौस्तुभ. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. फसलेला फटका स्क्वेअर लेग क्षेत्रात. क्षेत्ररक्षक तैनात. झेल खाली आलाय. झेल टिपला जातोय. फलंदाज बाद होतोय. अर्थातच दुसरा सलामीवीर कौस्तुभ मसूरकर डगआउटची शिकार तंबूच्या आश्रयाला. चला, नवीन फलंदाज लवकर या मैदानात. यानंतर होणारा सामना मैदानावरती
क्वार्टर फायनलचा दुसरा सामना श्री साईरत्न वॉरियर्स कट्टा आणि त्यांच्या विरोधात गिरेश्वर स्पोर्ट्सचा नांदोस क्रिकेट संघ. नाणेफेक जिंकतोय श्री साईरत्न वॉरियर्स कट्टा क्रिकेट संघ. आपण आपला निर्णय आमच्यापर्यंत पोचवा. हा सामना झाल्यावर ताबडतोब आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. नो बॅटर मैदानात दाखल अर्थातच मॅन फ्रॉम तारकर्ली लक्ष्मण मुंडकर. लक्ष्मणने या स्पर्धेतलं पहिलं मेडन अर्थातच निर्धाव षटक हाताळलं. त्या षटकात विकेट हॅट्रिकची देखील नोंद केली गेली. म्हणजे एका षटकात 2 विक्रम लक्ष्मण मुंडकर यांनी केले आहेत या स्पर्धेत. पहिली रजनी लक्ष्मण मुंडकर, त्यानंतर तुषार सकपाळ सरांनी टिपलेला तो एक झेल, मकरंद साबंतने टिपलेला झेल कालच्या रजनीमध्ये, विकी रोगेने आणि आजच्या दिवसात कौस्तुभ मसूरकर यांनी टिपलेला झेल. म्हणजे काही निर्णायक क्षण देखील या स्पर्धेने दिले आहेत आपल्याला, जे साठवून ठेवण्यासारखे आहेत. यावेळी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर उसळी घेतलेला चेंडू थेट यष्टीरक्षक दर्पंद यांच्या हातामध्ये विसावा घेतोय. निर्धाव चेंडूने षटकाची सांगता होते. 3 षटकांचा खेळ समाप्त. सांघिक धावफलक 28 धावा धावफलकावरती 32चा पाठलाग करत असताना नवीन गोलंदाज अर्थातच षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी प्रथमेश पारकर गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झाले. तर स्ट्राईक एंडवरती जतीन कांबळी असेल. 12 चेंडू, अजून 4 धावांची गरज आहे. 12ला 4 बनवायचे आहेत. सुनील मालवणकरने जी आक्रमक सुरुवात करून दिली, पहिल्या षटकाच्याच 18 धावा बनवल्या गेल्या, त्या निर्णायक होत्या. यावेळी मात्र बॅटची कट होती. यष्टीरक्षक दर्पण थोडेसे पंबल, परंतु यावेळी शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रात अर्थातच फर्स्ट स्लिपमध्ये चांगला झेल टिपला गेलाय. जतीन कांबळी बाद होत आहेत. अजून एक धक्का बसतोय फलंदाजी करणाऱ्या संघाला अर्थातच सविता ट्रेडर्स क्रिकेट संघाला. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज विकी फर्नांडिस. अजून एक मालवण तालुक्यातील गुणी खेळाडू मैदानात दाखल होत आहेत. विकी फर्नांडिस स्ट्राईक एंडवरती खेळण्यासाठी सज्ज. 11 चेंडू, 4 धावांची गरज. गोलंदाज आक्रमणावरती गोलंदाज प्रथमेश पारकर. धावांची पुंजी थोडी कमी वाटू लागली आहे आता. जर अजून 10 ते 15 धावा असल्या असत्या तर मॅचमध्ये ट्विस्ट देखील आली असती. स्ट्राईक एंडवरती विकी. दोन्ही संघाचे 12th मॅन आपण समालोचन कक्षात पाहतोय. साई स्पोर्ट कट्टाचे नील बाबल आणि सविता ट्रेडर्स सागर गावडे. दर्पण आचरेकर यांचे भाचा यावेळी 12th मॅन. अर्थातच आज जरी 12वा खेळाडू असला तरी दुसऱ्या पर्वात हा खेळाडू देखील मैदानात खेळताना पाहायला मिळेल आपल्याला. नील बाबल चांगला खेळ, त्याच्या माध्यमातून लेदर क्रिकेटवरती जास्त लक्ष केंद्रित असतं नील यांचं. निर्धाव चेंडू आलाय. काही क्षण वाटत होता हा सामना दुसऱ्या षटकात देखील संपू शकतो, परंतु सुनील बाद झाल्यानंतर मैदानावरती गोलंदाजांनी जी वापसी करायला सुरुवात केली आहे कुठेतरी आता वाटू लागले. फलंदाजांनी 10-12 धावा अजून घेतल्या असत्या तर मैदानावरती एक वेगळी ट्विस्ट आली असती. निर्धाव चेंडू आलाय. चांगली सुरुवात मैदानावरती प्रथमेश पारकर नामक गोलंदाजाकडून. लक्ष्मण मुंडकर त्यांच्या जातीने विकी फर्नांडिस अशी जोडी मैदानात आपण पाहतोय. फलंदाज क्रमांक 4 आणि 5 हे मधल्या फळीतील फलंदाज. अर्थातच सलामीवीर सुनील मालवणकरच्या बॅटमधून 6 चेंडूत तब्बल 17 धावा. त्यानंतर कौस्तुभ मसूरकर 9 चेंडूत 8 धावा. जतीन कांबळी 3 चेंडूत 2 धावा. बाद झाले फलंदाज आतापर्यंत पाहतोय आपण. यावेळी मात्र मिस टाइम हिट. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर होते. नीलू वेंगुर्लेकर स्क्रीनवरती आले आहेत. सिंगल कंप्लीट झाली आहे. बऱ्याच प्रतीक्षेनंतर एक धाव घेतली गेली आहे. सविता ट्रेडर्स क्रिकेट संघाच्या खात्यामध्ये एक धाव जमा होईल. 29 धावा धाव फलकावरती. तब्बल 6 चेंडूंच्या प्रतीक्षेनंतर एक धाव मैदानावरती. जर अजून 10 ते 12 धावा असल्या असत्या तर मॅच देखील बनली असती मैदानात. स्ट्राईक एंडवरती बॅटर पुन्हा एकदा लक्ष्मण मुंडकर. 3 धावांची अजून गरज आहे. विजयापासून 3 धावांनी दूर संघ पाहतोय. यावेळी मात्र ऑफस्टिकच्या बाहेर असणारा चेंडू. पंचांचा अवांतरचा इशारा. धावसंख्येत 1ने भर होईल. सांघिक धावफलक 30 धावा धावफलकावरती. प्रथमेश पारकर ऐन मोग्याच्या क्षणी एक चूक करतायत. एक अवांतर चेंडू हाताळला गेला आहे त्यांच्याकडून.
लाईन लेंथमध्ये तुम्हाला सुधारणा करावी लागेल, अचूक टप्प्यावरची गोलंदाजी करावी लागेल. यावेळी मात्र खोलवर टप्प्या चेंडू खोदून काढण्यात झालेला प्रयत्न, सिंगल कंप्लीट करण्याचा प्रयत्न देखील सक्सेस झाला आहे आणि त्यानंतर झाली ओव्हर थ्रो आणि त्यानंतर यशस्वी धाव. म्हणजे अर्थातच या धावेने विजयावरती शिक्कामोर्तब केलं जाते. अर्थातच सेमीफायनलमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ सविता ट्रेडर्स क्रिकेट संघ, ज्या संघाचे संघ मालक आहेत पप्पी मुनगेकर, दादू करावडे आणि टी शर्ट स्पॉन्सर केले आहेत कुणाल फाटक, बापू फाटक, किरण साळगावकर. सुंदर सामना मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाला. अर्थातच या स्पर्धेतून साई स्पोर्ट कट्टा अर्थातच विनय मटकर यांच्या मालकीच्या संघाचा प्रवास या स्पर्धेत या ठिकाणी थांबतोय. विनय मटकर साहेब, आपण एक दर्जेदार संघ या स्पर्धेत दाखल केला त्याबद्दल पुन्हा एकदा आयोजन कमिटीच्या वतीने आपले लाख लाख धन्यवाद असतील. दुसरा सामना क्वार्टर फायनलची दुसरी लढत मैदानावरती साईरत्न वॉरियर्स कट्टा त्यांच्या विरोधात असेल गिरेश्वर स्पोर्ट्स नांदोस क्रिकेट संघ. नाणेफेक जिंकतोय साईरत्न वॉरियर्स कट्टा क्रिकेट संघ. विनंती, आपण ताबडतोब निर्णयासहित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. नवीन सामना, नवीन सामन्यासाठी मायक्रोफोनवर बदलणारा आवाज असेल. ऐकूया आवाज मॅन फ्रॉम कातळी, मिस्टर राहिल सोलकर.